चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, पटापट आपल्या या सेशनला जॉईन व्हायचं बघा मित्रांनो। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे, स्किप करायच्या मागे लागायचं नाही, कारण आपण इयत्ता 5वीचा पायाभूत चाचणीचा 100% पॅटर्न सहित पेपर कसा येणार आहे पूर्ण डिटेल मध्ये आपण बघणार। लक्षात घ्या, या पेपर मध्ये या व्हिडिओ मध्ये तुम्हाला 100% सांगणार आहे का पेपर कसा असणार आहे। फक्त लक्षात घ्या, जो पॅटर्न सांगणार आहे त्या पॅटर्न नुसार तुम्हाला घरी सराव करायचा आहे, त्याचे उदाहरण तुम्हाला सोडायचे। 100% सांगतो, तुम्हाला खूप सारा फायदा होईल आणि पेपरला आउट ऑफ मार्क मिळतील। ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, लगेच मी व्हिडिओला सुरुवात करते। त्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी कंपल्सरी, मी आता जास्त बोलणार नाही या विषयावरती, बघा किती सांगा तरी सबस्क्राइब करत नाही बघा मित्रांनो। सबस्क्राइब करायच्या मागे लागा, फक्त एक सबस्क्राइब करा, लाईकचं बटन ठोकून द्या बघा मित्रांनो, तुम्हाला 100% पेपर चांगला जाणार आहे। आणि लक्षात घ्या, जे विद्यार्थी स्टार्टिंगला फक्त 2-3 सेकंद बघतात आणि मध्ये कमेंट करतात, त्यांना रिक्वेस्ट आहे, लक्षात घ्या का व्हिडिओ पूर्ण बघा, त्यात जे सांगितले ते करा आणि त्याच्यानंतर कमेंट का हा पेपर नाही आला, तो पेपर नाही आला। अरे दिलेला सांगितलेला व्हिडिओ तुम्ही नाही बघितला, पूर्ण सराव नाही केला, घरी अभ्यास नाही केला, आयत्यात आठवण तुम्हाला गिळायला कोण देणार आहे? जे सांगतोय ते करा ना, अभ्यास करा त्याचा, जा ना स्वतः डोकं खोपडी वापरून जा ना, मग तुमचा पेपर चांगला जाईल ना। नाही तर उठत्या सुट्ट्या डायरेक्ट प्रश्न पाहिजे, तुम्हाला फुकट गिळायला कोण देणार नाही इथं, समजलं का? फक्त सांगतोय ते करा, अशा प्रकारे सराव करा, तुमचं भविष्य अंधार जाणार मित्रांनो। जर तुम्ही आता प्रॅक्टिस नाही केली, सराव नाही केला, स्वतःच्या मनाने जर हिमतीवरती पेपर नाही दिला तर नुकसान तुमचंच होणार आहे। ओके, चला बघा मित्रांनो, फायनली बघतोय आपण विषय आपला आहे बघा मित्रांनो, गणित विषय आहे आपला आणि इयत्ता 5वीच्या विषयाचा आपल्याला बघायचा आता का यामध्ये तुमचा पेपर हा कसा जाणार आहे बघा मित्रांनो। पायाभूत चाचणीचा पेपर हा कसा असणार आहे, 100% आयएमपी क्वेश्चन्स आहेत बघणार आहे। ओके, बघा आता विद्यार्थ्यांचं नाव इथं तुमचं काय असेल टाकायचं, शाळेचं नाव, केंद्राचं नाव, तालुका, जिल्हा, जी काही दिनांक तुमची असेल ते टाकायची, त्याच्यानंतर तुकडी हजेरी क्रमांक काय असेल ते तुम्हाला इथं टाकून द्यायची। ओके, चला बघा आता मित्रांनो, लेखी चाचणी सुरू करते आता। बघा लक्षात घ्या, जे सांगतोय ते करा, मी अजूनही स्टार्टिंगला सांगतोय, जे सांगतोय ते करा, वही करा, पेन करा आणि त्याच्यामध्ये गणिताची सराव करा। ओके, चला पहिला क्वेश्चन बघा, खालील दिलेले उदाहरण सोडवा। तुम्हाला एखादं चित्र दिलं जाईल, लॅपटॉप दिला जाईल, कम्प्युटर दिले जाईल, त्याच्यानंतर एखादी वस्तू दिली जाईल, कुठलीही वस्तू असेल त्याच्यामध्ये बघा मित्रांनो, ठीक आहे ना, काही मोबाईल काही असू शकतात, त्या वस्तूची किंमत तुम्हाला दिली जाईल आणि तुम्हाला काम करायचे का दिलेली संख्या तुम्हाला एकतर ती अक्षरात दिली असेल तर तुम्हाला अंकात लिहायचे आणि किंवा अंकात दिली असेल तर तुम्हाला ती अक्षरात लिहायची। ओके ना, एवढं काम करायचं। बघा आता संख्या काय दिली बघा, 5499, काय दिले तुम्हाला ही संख्या 5499, मग तुम्हाला काय करायचं, ते अक्षरात लिहायचे। तुम्ही लिहिणार कसं, 5400, बरोबर आहे, काय 400 बघा 99, बरोबर आहे। फक्त तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये का अक्षरात लिहायची। ओके, पुढे बघा दिले 7079, ही संख्या काय करा अंकात लिहा। आता काय तर अंकात लिहायची, बघा 7000 दिले ना, पहिला 7 घ्या, 7000 दिले, पुढे 79 दिले, 100 200 400 500 दिले का नाही दिले, मग 79 तुम्हाला सांगितले, मग 0 घ्यायचा, 79 लिहायचा, हा झाला तुमचा 7079, की झाला 7079। ओके, चला तर लक्षात घ्या, सराव करून घ्या आणि यामध्ये खूप सारे तुम्हाला सांगतो, तुम्ही स्वतःच्या मनानं 4-5 एक्झाम्पल घ्या, तुमच्या मनाने घ्या, गुगलला सर्च करा, काही प्रॉब्लेम नाही, किंवा तुमच्या घरात भाऊ बहीण आई वडील कोण असेल त्यांना सांगा एखादा एक्झाम्पल द्यायला, त्याची प्रॅक्टिस करा, कारण पेपरला उद्याला तुम्हाला हेच येणार आहे, फक्त तुम्हाला याच्या किमती बदलल्या असतील, समजते का? काय तर याच्या किमती बदलल्या असतील, पण तुम्हाला पॅटर्न हाच असणार आहे, लक्षात घ्या। बघा विस्तारित रूप द्यायचे तुम्हाला, 100% आयएमपी क्वेश्चन येणारा प्रश्न आहे। बघा काय दिले बघा, 4000 अधिक 80 अधिक 3, तुम्हाला याचं विस्तारित रूप लिहायचे। बघा आता लक्षात घ्या, 4000 दिलाय ना, तर 4 डायरेक्टली लिहून घ्या। ओके ना, काय करा 4 डायरेक्टली लिहून घ्या। त्याच्यानंतर बघा मित्रांनो, पुढे 100 दिलाय का नाही दिलाय, मग 80 अधिक 3 घ्या, म्हणजे झाला तुमचा 83 झाला, म्हणजे 4083, किती आला तुमचा 4083 आला। जर नसेल येत तर काम करायचं, या 4000ला काय करायचं का एका खाली लिहून घ्यायचं, 4000 नंतर दिलेले जे अंक ना शेवटून काय करायचे, एका खाली एक लिहायचे, काय करायचे शेवटून एका खाली एक लिहायचे, यांची बेरीज करायची, 00 अधिक 3 3, 808, हा 0 तसाच आणि हा 4, आपलं उत्तर कसं असणार आहे, योग्य राईट असणार आहे, समजते ना? ओके, नीट लक्ष द्या। पुढे बघा दिले समसंख्या भोवती काय करा, गोल करा। लक्षात घ्या, आता समसंख्या कोणत्या असणार आहे का ज्या संख्येच्या शेवटी काय, तर लक्षात घ्या, ज्या संख्येच्या शेवटी बघा मित्रांनो 0 2 4 6 आणि 8 हे जे अंक असतात त्याला काय म्हणतात, तर समसंख्या असे म्हणतात, त्याला काय म्हणतात, समसंख्या असे म्हणतात। मग याच्या शेवटी बघा ना, 1 दिलाय, 0 दिलाय, 7 दिलाय, 3 दिलाय, पण याच्यापैकी एकच अंक इथे 0 दिसतोय 350च्या, म्हणजे ही झालेली संख्या काय झाली, ही समसंख्या झाली।
समजतं का? एकदम सिंपल लक्षात घ्या, सम विषम संख्या पाठांतर करून ठेवा. पुढे बघा दिले तुम्हाला यांची बेरीज करायची. काय करायची? बेरीज करायची. एकक दशक शतक. आता काम करा, दिलेल्या संख्या आहे ती त्या एका खाली एक काय करा, अगोदर त्याला नोट करून घ्या. ओके ना? बघा हा दिला इकडं, तर काम करा इथं 8 लिहून घ्या, इकडचा हा 9 लिहून घ्या आणि इकडचा पहिला हा काय करा 6 लिहून घ्या. यांची तुम्हाला बेरीज सांगितली म्हणून तुम्ही बेरीज घ्या. इथं मध्ये दिलं चिन्ह तरी चालेल, काय अडचण नाही. पुढचा बघा 5 घ्या, त्याच्यानंतर 6 घ्या आणि नंतर काय करा 1 घ्या आणि आता यांची बेरीज करा. 8 आणि 5 किती होतात? 13 होतात. 1306 हातच्याला किती आला? 1 आला. बरोबर का नाही? 9 आणि 1 10, 10 6 1606 हातच्याला 1 आला, 6 7 आणि 8 आला, म्हणजे 863. म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे काय करायचे? बेरीज करायचे. जास्त काय अवघड नसणार आहे. भले ते 3 अंकी येऊ द्या, 4 अंकी येऊ द्या, पण बेरीज करायला तुम्हाला असं 100% येणार आहे. ओके. पुढे बघा मित्रांनो, वजाबाकी करायची तुम्हाला. वजाबाकी करताना बघा सेम टू सेम काम करा. दिलेले जे अंक आहेत ती एकक दशक शतक ते एका खाली एक लिहून घ्या. ओके. हा बघा इकडचा 4 दिलाय, इकडे 4 घ्या, नंतर 0 घ्या आणि इकडे 3 घ्या. लक्षात घ्या, उजवीकडून काय करा, तुम्हाला डावीकडे यायचं. ठीक आहे ना? पुढे बघा शेवटी 8 दिलाय, नंतर 6 आहे आणि नंतर तुमचा काय दिला? 1 दिला. यांची वजाबाकी करायची म्हणून वजाबाकी करा. बरोबर आहे? आता 4तून 8 जाईल का? नाही जाणार. म्हणजे इथं किती होणार? तर 14 होणार. बरोबर आहे? इकडचा हातच्याला 1 इकडे द्या किंवा इकडे द्या, काही प्रॉब्लेम नाही. ओके. बघा मग 14तून 8 गेले, किती उरणार? तर 6 उरणार. बरोबर आहे? तर 6 द्या. 6 आणि 1 7 झाला इकडचा हातच्याला. आता 0तून 7 जाईल का? नाही. मग इकडे किती होणार? 10 होणार. हातच्याला 1 इकडे गेला, इथं उरणार किती? 2 होणार. मग 10तून 7 गेले, किती उरणार? तर 3 उरणार. आणि 2तून 1 गेला तर किती उरणार? 1 उरणार. 136 हे आपलं काय असणार आहे? योग्य आणि राईट आन्सर असणार आहे. ओके. नीट समजून घ्या. हा इथं रुमाल होता ना माझा सकाळचा, काल कधी लेखा मी राहिला हा लयच गरम. ओके असू दे, ठीक आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघा मित्रांनो, दिले गुणाकार आणि भागाकार तुम्हाला दिलेला आहे. काय अडचण नाही बघा. आता तुम्हाला सांगितले 409. बघा काय सांगितलं तुम्हाला? 409 गुणिले तुम्हाला 3 करायचे. लक्षात घ्या, 3 अंकी संख्याला 2 अंकी संख्येने किंवा 1 अंकी संख्येने गुणायचं तुम्हाला असं 100% येणार. त्याच्यामुळे गुणाकार भागाकाराची प्रॅक्टिस करा. स्वतःच्या मनाने एक्झाम्पल घ्या, त्याला कॅल्क्युलेट करा. हवं तर घरच्यांना चेक करा, सांगा. नसेल त्यांना वेळ तर तुम्ही याच्यावरती टाईप करा. कशावरती? कॅल्क्युलेटरवरती टाईप करा, तुम्हाला आन्सर भेटेल. पण तुम्ही स्वतः याची प्रॅक्टिस करा. बरोबर आहे? बघा 9 गुणिले 3 9 त्रिक किंवा 3 9 किती होणार? तर 27 होणार. 27चा 7 घेणार, इथं हातच्याला किती येणार? 2 येणार. ते 2 इथं जाणार. बरोबर. 3 गुणिले 0 किती? 0. कोणत्याही संख्येला शून्याला गुणलं तर किती उत्तर? 0 येणार. म्हणजे 3 गुणिले 0 आणि अधिक 2 तसेच 2 घ्यायचे आणि 4 त्रिक किती होणार इथं? तर 12 होणार. बरोबर. किती होणार? 4 त्रिक 12 होणार. ओके. पुढे बघा आता मित्रांनो, याचा भागाकार करायचा तुम्हाला. 7 ने काय करायचं? 292 ला तुम्हाला भाग द्यायचे. मग आता काम करा, पहिला जर 2 घेतलं, 7च्या पड्यात 2 नाही. मग आता काय करा, पुढचा एक डिजिट घ्या. बघा आता 7 त्रिक 21, 7 चोक किती होणार? तर 28 होणार. 7 चोक 28, 29 मधून 28 गेले, किती उरणार? तर 9तून 8 गेला 1 उरणार. हा इकडचा 2 तसाच, 2तून 2 गेला 0. आता पुन्हा बघा 12 आला. 7 दुने 14. बरोबर आहे? 12 पेक्षा 14 मोठे होतात म्हणून काम करा, छोटा अंक घ्या. 7 1 7 घेतला. 7तून किंवा सॉरी 12तून 7 गेले, किती उरणार? तर 5 उरणार. लक्षात घ्या, किती उरणार? तर 12तून 7 गेले, किती उरणार? 5 उरणार. म्हणजे आपला भागाकार 41 आला आणि बाकी तुमची आली 5 आली. ओके. पुढे बघा मित्रांनो, दिले आईने गौरीला शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी तुम्हाला तिला किती? 1500 रुपये दिले. त्यातून गौरीने 775 रुपयाची पुस्तके व 478 रुपयांच्या वह्या खरेदी केल्या, तर गौरीकडे एकूण रक्कम शिल्लक किती झाली? आता आईना एकूण गौरीला खरेदी करण्यासाठी एकूण पैसे बघा, लक्षात घ्या. आता इथे लिहितो आपण बघा काय, एकूण पैसे किंवा एकूण जे खरेदी करण्यासाठी दिलेली रक्कम म्हणतो आपण. ठीक आहे ना? एकूण खरेदी रक्कम बघा, ठीक आहे ना? खरेदी रक्कम दिली, किती किती दिली होती? लक्षात घ्या, होती तुमचे 1500 रुपये. ठीक आहे ना? इंग्रजी आकडे काढतो मी. ठीक आहे, इथे इंग्रजी आकडे काढून घेतो. बघा किती दिले तुम्हाला? 1500 रुपये दिले होते. बरोबर आहे? लक्षात घ्या. मग आता बघा गौरीने एकूण केलेला खर्च म्हणून काय करा, आता गौरीने लक्षात घ्या किती गौरीने खर्च केला. बघा गौरीने एकूण केलेला खर्च. ठीक आहे ना? गौरीने एकूण खर्च किंवा गौरीने एकूण केलेला खर्च असं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे ना? गौरीने केलेला एकूण खर्च. बघा मग आता एकूण खर्च याच्यामध्ये तिने काय काय खर्च केलं बघा मित्रांनो. 775 रुपयाची तिने पुस्तकं घेतली. बघा काय केली? 775. हा 775 रुपयाची पुस्तके घेतली. बरोबर आहे? अधिक अजून काय तिने केलं तर 458 रुपयाच्या वह्या घेतल्या. किती केला तिने?
458 रुपयाच्या वया घेतल्या. बरोबर आहे, काय केलं तिने, वया घेतल्या. मग आता या सगळ्यांची काय करा, बेरीज करून घ्या आणि त्याच्यानंतर काम करा का गौरीकडे किती रक्कम शिल्लक राहिली हे आपल्याला चेक करायची. ओके, चला बघून घ्या आता. 775 इकडे करून घ्या. 775 अधिक 458, 400 काय करा 58 यांची बेरीज करून घ्या. 8 आणि 5 1303, हातच्याला आला 1, 7 आणि 5 12 आणि 2 1 1303, हातच्याला 1, 7 आणि 4 11 आणि किती आला 12 आला, म्हणजे 1233 झाले. किती झाले एकूण खर्च, 1233 रुपये झाला. रुपये लिहायचं. ओके, मग 1233 रुपये जर यांनी काय केला का एकूण खर्च झाला तर तिला 1500 रुपये दिलते. मग काम करा या 1500 रुपयामधून, ठीक आहे ना, काय करा या 1500 रुपयामधून काम करा का हे जे 1233 रुपये आहेत याला काय करा वजा करून घ्या. ओके, आणि याला वजा केल्यानंतर आपली जी रक्कम उरल ती काय असणार आहे, तर याला गौरीकडे राहिलेली शिल्लक रक्कम असणार. ओके, तुम्ही करून घ्या फक्त वजाबाकी, कारण तुम्हाला उद्या परीक्षेला कामी येणार आहे. वजाबाकी तुम्हाला आली पाहिजे. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, कवायतीसाठी एका रांगेमध्ये 25 विद्यार्थी उभे होते, तर अशा 16 रांगेमध्ये विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती बघा. आता लक्षात घ्या, कवायतीसाठी तुम्ही काय शनिवारी वगैरे काय असेल बुधवार शुक्रवार त्या दिवशी तुम्ही काय करतात का एका रांगेत उभे राहतात. बरोबर आहे, 25 विद्यार्थी एका रांगेमध्ये होते, तर 16 रांगेमध्ये एकूण विद्यार्थी संख्या किती. मग आता लक्षात घ्या, एकूण विद्यार्थी जर तुम्हाला काढायचा असेल बघा, काय एकूण विद्यार्थी जर संख्या तुम्हाला काढायची असेल तर एक काम करायचं, एकूण एका रांगेतील विद्यार्थी काय करायचं, एका रांगेतील विद्यार्थी गुणिले एकूण रांगा. बरोबर आहे, काय एका रांगेतील विद्यार्थी ठीक आहे ना, शॉर्टकट मध्ये लिहितो, गुणिले बघा एकूण रांगा. किती रांगा ती बघा. आता एकूण काय एका रांगेत विद्यार्थी किती आहे बघा, 25 विद्यार्थी. मग हे 25 विद्यार्थी झाले. एकूण लक्षात घ्या का एकूण रांगा किती आहे, 16 आहे ती. मग काम करा 25 आणि 16 याचा काय करा गुणाकार करा, आपल्याला डायरेक्टली काय भेटणार आहे, याचं उत्तर भेटणार आहे 400. ओके ना, लक्षात घ्या. आता काम करा याचं सरळ सरळ इकडे काम करा, डायरेक्टली अशा प्रकारे गुणाकार करून घ्या. एकदम फास्ट आपण करून घेऊया, बाकीचे प्रॅक्टिसला तुम्हाला देतो मी नेक्स्ट. ठीक आहे ना, बघा 6 पंचे 30 किती येतात, 6 पंचे 30 चा 0, 1 गुणिले 5 होतो. तर सगळ्यात पहिले काम करा 0 घ्या, कारण आपण एक डिजिट पुढे आलो. ओके, 5 एकी 5 आणि 2 एकी 2. चला बेरीज करा, 0 अधिक 0 0, 5 अधिक 5 10 चे 0, हाताला 1 2 3 1 आणि किती आला 4 आला, म्हणजे आपलं उत्तर किती असणार लक्षात घ्या का 400 असणार. बघा मित्रांनो किती उत्तर असणार आपलं 400 असणार, म्हणून एकूण विद्यार्थ्यांची संख्या असणार बघा मित्रांनो 400 असणार. किती असणार आहे 400. ओके, चलो नेक्स्ट बघा मित्रांनो. आता बघा प्रत्येक गुच्छात बघा 9 फुले याप्रमाणे 274 फुलांचे किती गुच्छ तयार होतील व किती फुले शिल्लक राहते. मग एक काम करा, सरळ याच्यामध्ये काम करायचा का यामध्ये डायरेक्टली काय करा, आता 274 ला 9 ने भाग द्या. 274 ला जर 9 ने तुम्ही भाग दिला तर आपल्याला एकूण भागाकार आपला 30 येणार आहे. बरोबर, 9 त्रिक 27 ची 27 मग 27 गेले किती आला 0 आला, परत 0 आला, म्हणून 9च्या वाड्यात 0 आहे म्हणून 9 0 0 घेतला आणि इकडचा 4 इकडे घेतला तर उरले किती 4 आले, म्हणजे 4 फुले शिल्लक राहतील आणि एकूण बघा मित्रांनो 30 असे फुलांचे गुच्छ तयार होतील. ओके, नेक्स्ट बघा दिले खालील दिलेले ऍक्टिव्हिटी तुम्हाला सोडायची बघा. 500 रुपये दिले आणि त्याच्या नोटा किती होतात हे आपल्याला ओळखायचे बघा. 100च्या किती नोटा, 100च्या 5 नोटा. किती 100च्या 5 नोटा. बघा 20 रुपयाच्या किती नोटा, 25 नोटा. बरोबर, 25 दुने किती होणार 50 होणार, वरचा उरला 0 500 झाला. आणि बघा 10 रुपयाच्या किती 10च्या नोटा 10 रुपयाच्या या 50 नोटा म्हणजे किती रुपये होतात तर 500 रुपये होतात. ओके, चला नेक्स्ट बघा. खालील माहितीवरून बेरीज किंवा वजाबाकीचे एक शाब्दिक उदाहरण तुम्हाला तयार करायचे. काही अंतर दिले बघा, नागपूर, अकोला आणि कोल्हापूर. 272 किमी अंतर दिले बघा नागपूर ते अकोला, त्याच्यानंतर अकोला ते कोल्हापूर तुम्हाला दिले 235. मग आता तुम्हाला बेरीज किंवा वजाबाकीचे एक उदाहरण तयार करायचे बघा. मग आता उदाहरण तुम्ही तुमच्या मनाने तयार करा, वजाबाकीचं करा किंवा बेरीजचं करा, काय अडचण नाही. समजा आपण घेतलं बघा नागपूर ते कोल्हापूर किती अंतर आहे, तर मग नागपूर ते कोल्हापूर अंतर तुम्हाला काढण्यासाठी काय करावं लागेल, तर तुम्हाला बघा काय एकूण अंतर, ठीक आहे ना, लक्षात घ्या काय तर एकूण अंतर जे काय आहे लक्षात घ्या काय नागपूर ते कोल्हापूर. मग तुम्हाला काम करावं लागेल नागपूर बघा, नागपूर ते ठीक आहे ना अकोले अकोला, हा काय असणार आहे अकोला अधिक अकोला ते कोल्हापूर. बघा काय अधिक अकोला ते कोल्हापूर हे जे अंतर दिले ना तुम्हाला यांची काय करावं लागेल मित्रांनो, यांची तुम्हाला बेरीज करावं लागणार आहे. मग नागपूर ते अकोला किती 272 आहे आणि अकोला ते कोल्हापूर किती 735 आहे. दोघांची बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर भेटणार आहे 1007 किलोमीटर भेटणार आहे. म्हणजे एकूण नागपूर ते कोल्हापूर अंतर किती झालं बघा मित्रांनो 1007 झालं. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन स्वतः तयार करायचे आणि त्याचं उत्तर तुम्हाला सोडायचं. ठीक आहे ना, वजाबाकीचं जरी तुम्ही केलं काय वजाबाकीचं तुम्ही करा, काय अडचण नाही, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करू शकतात, काय फरक नाही. ओके, नेक्स्ट बघा दिले योग्य जोड्या जुळवायच्या तुम्हाला, काय योग्य जोड्या जुळव. ओके बघा
काय दिलं आता हे दिसतंय आपल्याला, ही काय दिसते बघा आपल्याला, हा वर्तुळ आहे, हा त्याचा केंद्रबिंदू आणि इथून एक पॉईंट दिसतोय, याला त्रिज्या म्हणतात, याला काय म्हणतात त्रिज्या म्हणतात, म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. हे काय दिले बघा, केंद्रबिंदूच्या बाहेरून गेले, आतून गेले का नाही दिले, म्हणजे ही झाली वर्तुळाची व्यास झाला, काय झाला हा वर्तुळाचा वर्तुळाची जीवा झाली, काय झालं वर्तुळाची जीवा झाली. आणि हा जो आपल्याला वर्तुळ दिसतो याच्यामध्ये बघा मित्रांनो मिडल मधून केंद्रबिंदू मधून एक जीवा गेले, त्याला काय म्हणतात तर त्याला व्यास असे म्हणतात. ओके, नीट लक्षात घ्या. ओके, चला घाईमध्ये थोडक्यात होतं, काय अडचण नाही. बघा खालील उदाहरणे सोडवा. एका पिशवीत तुम्हाला साखर व रवा यांचे एकूण वजन 5 किलोग्रॅम दिले. एका पिशवीत काय दिले का साखर रवा यांचे एकूण वजन 5 किलोग्रॅम आहे. साखरेचे वजन 3.5 किलोग्रॅम आहे. किती साखरेचे वजन 3.5 किलोग्रॅम आहे, तर रव्याचे वजन काढा. आता एकूण वजन किती बघा आपल्याला माहिती 5 किलोग्रॅम दिले. आता साखरेचे वजन आपल्याला दिले बघा, किती दिले ते साखरेचे वजन 3.5 किलोग्रॅम. 3.5 किलोग्रॅम म्हणजे कसं लिहिणार तुम्ही, तर 2.75 किलोग्रॅम बरोबर आहे. किती 2.75 किलोग्रॅम लिहिणार आहे. मग काम करा, या 5 किलोग्रॅम मधून 3.5 किलोग्रॅम वजा करा, म्हणजे 5.00 वजा 2.75 वजा केल्यानंतर उत्तर भेटणार आपल्याला 2.15 म्हणजे किती 2.25 किलो एकूण हे रव्याचे एकूण वजन झालं. ओके, खालचा बघा प्रश्न दिलाय, समीरच्या कारला 12 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 1 लिटर पेट्रोल लागते, तर 54 किलोमीटर जाण्यासाठी त्याला किती पेट्रोल लागेल. आता 12 ने 54 ला काय करायचं तुम्हाला भाग द्यायचे. हे उदाहरण तुम्ही इथं प्रॅक्टिसला घ्या, याची प्रॅक्टिस करा. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी उदाहरण सोडवाल मला कमेंट करा विसरू नका. ओके, चला पुढे बघा मित्रांनो, आता 5 मीटर लांबीच्या दोरीचे 4 समान तुकडे तुम्हाला करायचे. बघा एका तुकड्याची लांबी किती असणार आहे. मग आता तुम्हाला तुकड्याची लांबी तुम्हाला जर काढायची तर एकूण लांबी किती दोरीची बघा तुम्हाला दिली 5 मीटर, किती तुकडे एकूण 4 मीटर. मग काम करा 5 मीटरची जी लांबी आहे त्याला काम करा 4 तुकड्यांनी काय करा डिवाइड करा. आपलं उत्तर येणार आहे 1.25 म्हणजे काय 1.25 मीटर काय एका तुकड्याची लांबी येणार आहे. ठीक आहे, चलो पुढे बघा. खाली दिलेली आयताची परिमिती काढा. हा तुम्हाला आयत दिला बघा, एडी बाजू दिली आहे एडी डीसी बीसी आणि एबी. ओके, याचे तुम्हाला परिमिती सांगितली, क्षेत्रफळ सांगितलंय का नाही, परिमिती सांगितले. मग आयताची परिमिती काय असते का 2 गुणिले कंसात एल अधिक बी, म्हणजे एल म्हणजे काय लांबी, बी म्हणजे काय त्याची ब्रीथ म्हणतो आपण, त्याला काय रुंदी म्हणतो बरोबर आहे. मग आता लांबी किती याची 7 सेंटीमीटर, रुंदी किती आहे ब्रीथ याची तर 4 सेंटीमीटर. मग सूत्रात टाकून द्या बघा, 2 गुणिले एल अधिक बी म्हणजे काय लांबी अधिक रुंदी. मग लांबी अधिक रुंदी किती झाली 7 अधिक 4, 7 आणि 4 11 आणि 11 इकडे कंसाच्या बाहेर आहे म्हणजे काय इकडे गुणाकार असणार आहे, म्हणजे 11 गुणिले 2 करा, 11 दोन्ही 22 म्हणजे काय झाली या आयताची एकूण परिमिती झाली बघा मित्रांनो 22 सेंटीमीटर. ओके, चलो पुढे बघा. तर बघा मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप त्रास होतो, खूप मेहनत लागते बघा मित्रांनो. त्यामुळे सगळ्यांना फक्त एकच रिक्वेस्ट आहे बघा, का सगळ्यांनी सबस्क्राईब करा. काय करा, सगळ्यांनी सबस्क्राईब करून द्या मित्रांनो, चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. नसेल केला व्हिडिओ जर तुम्ही इतक्यापर्यंत बघत असाल याचा अर्थ तुम्हाला परीक्षेत मार्क पाहिजे, तुम्हाला चांगल्या मार्काने पास व्हायचे, म्हणून नुसतं दुसऱ्यांसाठी उडान टप्पे कमेंट करून तुम्ही जाणार नाही मला माहिती आहे. कारण इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघताय तुमच्या पालकांना तुम्हाला खात्रीशीर आहे चांगले मार्क मिळत आहे. म्हणून फक्त मित्रांनो माझा तुम्हाला सपोर्ट आहे, तुम्ही सपोर्ट म्हणून फक्त एक काम करा, एक लाईकचं बटन दाबा आणि एक चांगल्या प्रकारे लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि कमेंटमध्ये जा हाईपचं बटन आहे ते टाईप करू नका, त्या बटनावर टाईप करा, तिथं तुम्हाला काहीतरी पॉईंट भेटतील, ते पॉईंट काय करा कलेक्ट करा. काय करा ते पॉईंट कलेक्ट करा, एवढं करा. सगळ्या पेपरचे तुम्हाला माहिती मी द्यायला बरोबर तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे आणि पुढच्या वर्षी पण तुम्हाला पूर्ण माहिती भेटणार आहे. ओके, चला बघा आता पुढचा क्वेश्चन बघा. वरील आकृत्यांचे क्षेत्रफळ काढायला दिले तुम्हाला. आता हे आकृत्याचे क्षेत्रफळ तुम्हाला काढायचे. एक लहान चौरस बरोबर एक चौरस सेमीच आहे बघा, म्हणजे काय याचं जे तुम्हाला दिलेलं एरिया हा काय तर 1 सेंटीमीटरचा, एक चौरस सेंटीमीटरचा आहे बघा. मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर आपल्याला माहिती आहे बाजूचा वर्ग असतो बरोबर आहे, म्हणजे बाजूचा वर्ग म्हणजे या सगळ्यांचा वर्ग म्हणजे काय एकाचा बरोबर आहे. ठीक आहे ना, काय झाला एकाचा वर्ग. ठीक आहे, मग आता या सगळ्यांचा एक एक बॉक्स जर तुम्हाला दिलेलं आहे, हा फॉर्म्युला फक्त सांगितलंय लक्षात ठेवा. ओके ना, तर तुम्हाला एकूण बॉक्स मध्ये किती 1 2 3 4 5 6 दिले आणि एकाचं जर क्षेत्रफळ तुम्हाला दिले 1 सेंटीमीटर असेल तर एकूण सगळ्यांचं किती असणार आहे, त्या सगळ्यांची काय करा बेरीज करा किंवा त्याला एकाने गुणा, तर तुमचं उत्तर भेटणार आहे बघा मित्रांनो 6 सेंटीमीटर. किती भेटणार 6 सेंटीमीटर भेटणार आहे. त्याप्रमाणे सेम बघा याचं एक सगळ्यांचं 1 सेंटीमीटर याचं काय बघा मित्रांनो तर दिलेलं तुम्हाला क्षेत्रफळ आहे, या सगळ्यांची बेरीज करा, तुमचं उत्तर तुम्हाला भेटणार आहे. प्रॅक्टिस करा. पुढे बघा, रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहून आकृती बंध पूर्ण करा. 7 14 21 7 1 7 7 2 14 7 1 21 7 चोक 28 7 चोक 28 मी इंग्रजीमध्ये लिहितो, मराठीत तुम्ही लिहा, नाही जमलं तर मराठीत लिहा तरी काय प्रॉब्लेम नसतो. ओके, पुढे बघा दिले तुम्हाला उलट दिलं. आता बघा 9 5 45 9 चोक 36 9 त्रिक 27 9 दुने 18 9 1 9.
समजलं? पुढे बघा मित्रांनो, 4चा फरक असणाऱ्या क्रमवार संख्याचा आकृतिबंध तयार करा. म्हणजे थोडक्यात काम करायचंय. 4 एकी 4, 4 दुनी 8, सॉरी एक मिनिट माय मिस्टेक. बघा 4 एकी 4, 4 दुनी 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20. तुम्हाला काय करायचं, फक्त असा फरक तुम्हाला दाखवायचा. ठीक आहे ना. 4चा पाढा तुम्हाला काय करायचं, तयार करायचे. तुमच्या मनाने करा. समजा जर तुम्ही इथं 5 घेतला, 5 नंतर 4चा फरक पाहिजे, मग 5 नंतर किती येणार, 9 येणार, 9 नंतर किती येणार, 13 येणार, 13 नंतर 17 येणार, 17 नंतर 21 येणार. अशी तुम्ही सिरीज तयार करायची तुमच्या मनाने, तरी काय प्रॉब्लेम नाही. आता सरळ 4चा पाढा लिहायचा, अधून मधून कुठेही लिहा तुम्ही, काय अडचण नाही. ठीक आहे. पुढे बघा मित्रांनो, शेवटचा क्वेश्चन आता याच्यामध्ये नीट समजून घ्या. हा क्वेश्चन तुम्हाला 100% बघा, 4 मार्क तुमचे, 4 गुण तुमचे 100% तुम्हाला मिळवून देणार आहे. नीट बघा. विक्रमने विकलेल्या छत्र्यांचा चित्ररूप आलेख खाली दर्शवले, त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरं द्या. बघा प्रमाण दिले बघा, 1 छत्री बरोबर 8 छत्र्या. म्हणजे ही जी एक छत्री दिसते ना तुम्हाला, एक छत्री, ठीक आहे ना, काय एक छत्रीचं चित्र दिसतं ना आपल्याला, त्याचं काय बघा मित्रांनो, त्याच्याबद्दल तुम्हाला 8 छत्र्या दिल्या. याच्यामध्ये किती दिले तुम्हाला बघा, 8 छत्री दिल्या आहेत बघा. म्हणजे याचा अर्थ असा होतो का ह्या सगळ्या ज्या छत्र्या आहेत त्या सगळ्यांनी 8 ने गुणायचे आणि नंतर उत्तर शोधायचे. बघा पहिला प्रश्न दिले बघा, अगोदर समजून घ्या. बघा काय दिले, जून दिले बघा, 1 2 3 4 5 6 7 दिले. म्हणजे तुम्हाला काम करायचंय का या जूनच्या बघा मित्रांनो, तुम्हाला जर एकूण 7 छत्र्या दिल्या तर एका छत्र्याची किंमत 8 आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं, त्याला 8 ने गुणायचे. बरोबर आहे. 8 7 56. म्हणजे काय झालं का जून मध्ये एकूण 56 छत्र्या विकल्या गेल्या. पुढे बघा जुलै मध्ये मोजा, 1 2 3 4 5 6 7 8 द्या. बरोबर आहे. 1 2 3 4 5 6 7 8 झाल्या. मग तुम्हाला लक्षात घ्या का जुलैमध्ये बघा काय, जुलैमध्ये 8 छत्र्या विकल्या गेल्या. म्हणजे 8 गुणिले काय करायचं, 8 करायचे. 8 8 64 झाल्या. म्हणजे एकूण संख्या ह्या तुम्हाला किती झाल्या, 64 झाल्या. कारण एका छत्रीची किंमत तुम्हाला 8 छत्र्या सांगितलेल्या आहे. पुढे बघा ऑगस्टला मोजा, 1 2 3 4 5 झाल्या. बरोबर आहे. मग काम करा, 5 गुणिले 8 करा, कारण एका छत्रीची किंमत किती आपल्याला 8 दिले. 8 45 झाल्या. आणि सप्टेंबरला 1 2 3 4 झाल्या. म्हणजे 4 गुणिले 8 करा, आपल्याला उत्तर भेटणार आहे बघा 8 चौक 32. किती भेटणार आहे, 8 चौक 32 भेटणार आहे. का म्हणजे सप्टेंबरला 32 छत्र्या विकल्या गेल्या, नंतर ऑगस्टला 40, जुलैला बघा 64 आणि जूनला 56 छत्र्या विकल्या गेल्या. आता याच्यावरून आपण आलेखाचे जे काही प्रश्न त्याच्या उत्तर शोधे. बघा पहिला दिला बघा, जुलै महिन्यात किती छत्र्या विकल्या गेल्या, तर जुलै महिन्यात सांगितले किती गेल्या, तर 64. किती गेल्या, 64 गेल्या. इथं टाकायचं 64. पुढे बघा कोणत्या महिन्यात 40 छत्र्या विकल्या गेल्या, कोणत्या महिन्यामध्ये बघा इथं आपण काढलं हे 40 कुठला आहे, तर ऑगस्ट आहे. इथं तुम्हाला ऑगस्ट देऊन टाकायचं. पुढे बघा सप्टेंबर पेक्षा जुलैमध्ये किती छत्र्या जास्त गेल्या, सप्टेंबर पेक्षा जुलैमध्ये, हा सप्टेंबर आणि हा जुलैमध्ये. सप्टेंबरला इथं 32 आहे. किती झालं, सप्टेंबरला 32 आहे. जुलैला किती आहे बघा मित्रांनो, 64 आहे. मग काम करा, 64 मधून काम करा, 32 वजा करा, तेच उत्तर भेटणार आहे. बघा 4 2 गेले 2, 6 3 गेले किती येणार, 3 येणार. म्हणजे इथं पण किती उत्तर असणार आपला, 32 छत्र्या ह्या जास्त विकल्या गेल्या. आणि लास्टला बघा ऑगस्ट आणि जून मध्ये एकूण छत्र्या विकल्या गेल्या. ऑगस्ट आणि जून मध्ये बघा कुठे गेला हा जून, जूनच्या किती आहेत बघा मित्रांनो, इकडे घेतो मी. ठीक आहे ना, जूनच्या किती काढल्या आपण, तर 56 काढल्या. ओके 56 एकूण विकल्या गेल्या. म्हणजे कायची करायची तुम्हाला, बेरीज करायची. आणि ऑगस्टच्या किती 40 आहे. बरोबर, किती 40 आहे, यांची बेरीज करा. 6 0 6 5 4 9. म्हणजे एकूण ह्या 96 किती 96 छत्र्या ह्या दोन्ही ऑगस्ट व जून मध्ये, ऑगस्ट आणि जून मध्ये विकल्या गेल्या. ओके, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो याचा इयत्ता 5वीचा आपण पायाभूत चाचणीचा पॅटचा पेपर हा 100% IMP क्वेश्चन सहित पॅटर्न सहित आपण बघितलेला आहे. तर लक्षात घ्या, अशा प्रकारचेच तुम्हाला प्रश्न येणार आहे. याच्यात मी अजून क्लिअर सांगतो की याच्या किमती बदलतील, 2 4 6 8 10 किमती काय बदलतील, 1000 2000 किमती बदलतील. ठीक आहे ना, पण लक्षात घ्या हाच पॅटर्न तुम्हाला असणार आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, सगळ्यांनी याचं क्वेश्चन जो सांगितलाय, जो व्हिडिओमध्ये सांगितलं त्याचा चांगला सराव करा. हे चित्र बदलतील, हे 7000 दिले, 8000 9 10,000 किती होऊ द्या, पण पॅटर्न हाच असणार आहे. फक्त जे सांगते याच्यात तुमच्या पालकांना रिक्वेस्ट आहे, पालकांना बोलवा, त्यांना सांगा, रिक्वेस्ट आहे, तुमच्या मनाने त्याला असे उदाहरणं सोडा द्या. 100% सांगतो पैकीच्या पैकी त्याला मार्क मिळणार आहे. ओके, चला सर्वांना परीक्षेसाठी माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. ते पेपर तुमचा चांगला जाऊ, मी तुमच्यासोबत पाठिंबा आहे. एक भावाला तुमच्या सपोर्ट म्हणून मित्रांनो कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. सगळ्यांनी कंपल्सरी चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण पुढच्या पेपरला आणि नेक्स्ट इयरला पण माझ्याकडून तुम्हाला खूप सारा गायडन्स असणार आहे. ओके, चला परीक्षेला सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना दिल से जय महाराष्ट्र.